मान्य मनोज जरांगे पाटीलजी, आपण ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलात व उपोषणाला बसलात त्यावेळेला मला एक सामान्य मराठा म्हणून आपला खूप अभिमान वाटला. आपण खरं तर छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन करीत होतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला युद्धावर जायचे त्यावेळेला सामान्य जनता यामध्ये कोणत्याही परिस्थितीत भरडली गेली नाही पाहिजे असे त्यांचे आदेश असायचे. परंतु आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागलात व कुठंतरी भरकटत जात आहात. इतर समाजाचा पाठिंबा जो आपल्याला मिळत होता आपल्या बोलण्या आणि वागण्यामुळे आता आपण त्यापासून कुठेतरी दुरावत चाललात असे मला वाटते. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आई जगदंबेच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावे. कारण आपल्यामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे. खरे तर सगळे सोयरे पुढे आणायचे, त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असा शरद पवार साहेबांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे. कारण मी जर चुकत असेल तर मला दाखवा की शरद पवार साहेबांनी एक तरी गरीब मराठा कुटुंबातून येणारा मराठा मोठा केला असेल तर मला दाखवा. हे सर्व आपल्याला सांगायचे कारण असे की आपल्यामध्ये मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे आणि हे ते जाणतात आणि म्हणून कदाचित आपला पॉलिटिकल गेम होत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आता हे खामट कोण आहे नवीनच जायतले खामटन खाटन खुटन लय आले जाऊन तिकडे. हे काय 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 याची कोणती शक्ती आहे फिक्ती? तूच नादी लागू नको म्हणा, बाद होशील तुझ्या संग ती नीट नाही. चला जाऊ तिकडे असले किती काही.